हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या मंगळवार 7 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये शेवटी तायडीचा प्लॅन यशस्वी ठरला आहे आणि पोलिसांनी नुपूरला बेड्या घातलाय आणि नुपूर आता जेलमध्ये जाणार. परंतु मल्हारला संशय आलाय की हे सगळं नक्कीच कोणाचं तरी कटकारस्थान आहे. जेव्हा घरी जेवण बनलं तेव्हा ते शाकाहारी होतं, डब्यात भरलं तेव्हा शाकाहारी होतं आणि तेथे पोहोचलं तेव्हा ते मांसाहारी झालं. याचा अर्थ तेथेच काहीतरी गडबड झाली आहे. ही गोष्ट मल्हारच्या लक्षात आली आहे. आता नुपूर तर जेलमध्ये असणार, पण मल्हार बाहेर असेल. मग मल्हार नुपूरला निर्दोष सिद्ध करू शकेल का? खऱ्या दोषी लोकांना शोधून काढू शकेल का? हे पाहायला खूप मजा येणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मल्हार हा नुपूरला घेऊन या संस्थेच्या कार्यालयाबाहेर येतो. त्यांच्या मागे मागे सगळे पत्रकार असतात, न्यूज चॅनलवाले असतात, माणसं असतात. नुपूरच्या नावाने जोर जोरात घोषणा देत असतात. नुपूर खूप घाबरलेली असते. ती पत्रकारांकडे पाहते. मल्हार म्हणतो, नुपूर बस तू गाडीमध्ये. नुपूर गाडीत बसते. मल्हार दरवाजा लावतो. पत्रकार गाडीच्या मागे मागे धावत असतात. मल्हार दुसऱ्या बाजूने उभा राहतो, तर संस्थेची माणसं चक्क गाडीसमोर उभे राहतात आणि म्हणतात, जाऊन देणार नाही, जाऊन देणार नाही. मल्हार आणि नुपूर कसेबसे या गराड्यातून बाहेर पडतात आणि मग थोड्या पुढे गेल्यावर नुपूर ढसाढसा रडू लागते. मल्हार म्हणतो, नुपूर शांत हो. नुपूर म्हणते, सर खूप वाईट झालंय, खूप वाईट झालंय. माझ्या हातून एवढी मोठी चूक कशी काय घडू शकते? आणि नुपूरला आठवतं की संस्थेची माणसं हे शाकाहारी नाही तर मांसाहारी जेवण आहे हे पाहिल्यावर कसे चिडले होते. हे सगळं नुपूरला आठवतं. सगळ्यांनी मला काय काय दोष लावले. एक म्हातारा माणूस पुढे आला. तो म्हणाला, मी आयुष्यभर नीतीने वागलो, आता मरणाच्या उंबरठ्यावर माझ्याकडून हे काय पाप करून घेतलं? मी देवाला काय तोंड दाखवू, काय उत्तर देऊ? नुपूरला हे आठवतं. नुपूर मल्हारला म्हणते, सर मी म्हाताऱ्या लोकांच्या उसासे घेतले आहेत. मी त्यांनी आयुष्यभर जी नीतिमत्ता जपली होती ती त्यांच्याकडून हिरावून घेतली. माझ्याकडून खूप मोठं पाप झालंय. त्यांनी मला खूप शिव्याशाप दिले सर. मल्हार सांगतो, नुपूर त्यांनी तुला नाही, ज्यांनी हे सगळं घडवलंय ना त्याला शिव्याशाप दिले आहेत. तू तर असं काहीच केलं नाही. मग तू का रडतीयेस? टेन्शन घेऊ नको. नुपूर म्हणते, नाही सर, हे जेवण मी बनवलं होतं, जेवण मी डब्यात भरलं, हे सगळं मी केलं. म्हणजे मीच दोषी आहे, माझ्याकडूनच काहीतरी चूक झाली. असं म्हणून नुपूर ढसाढसा रडू लागते. नुपूरला या सगळ्याचा खूप त्रास होत असतो. तिला हे सगळं सहनच होत नाही की माझ्याकडून हे सगळं कसं घडलं, माझ्यावर हे सगळे आरोप का लागताय. मल्हारला सुद्धा कळत नाही की नुपूरला कसं समजून सांगायचं. पण नुपूर ही स्वतःलाच दोष देत असते. तिला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत असतो. तिची अवस्था पाहून मल्हारला सुद्धा वाईट वाटतं. नुपूरला आठवतं की या माणसाने नुपूरच्या हातून ते स्मृतिचिन्ह काढून घेतलं आणि म्हणाला की आजचा दिवस आमच्या संस्थेसाठी काळा दिवस आहे. तुमच्यासारख्या नालायक माणसांचा सन्मान आज आम्ही केला आहे. हे सगळं आठवून नुपूर ढसाढसा रडू लागते. मल्हार म्हणतो, नुपूर शांत हो, शांत हो, स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नकोस. पण नुपूर काही ऐकत नाही. जोर जोरात रडत असते. नाही सर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आणि आज मी पहिल्यांदा तुम्हाला माझ्याबरोबर घेऊन गेले. त्यांनी तुमचा सुद्धा किती अपमान केला. तुम्हाला नाही नाही ते बोलले, तोंडाला येईल ते बोलले सर. मी तुम्हाला माझ्याबरोबर घेऊन गेले. तुम्हाला मान सन्मान आदर तर मिळाला नाही. काय मिळालं तर ही काळी शाई. नुपूर मल्हारच्या अंगावर शर्ट उडालेली ही काळी शाई पाहते आणि ढसाढसा रडू लागते. नुपूर खूप रडत असते. मल्हार तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो, पण नुपूर काही ऐकत नाही आणि म्हणते, पण सर मीच स्वयंपाक बनवला होता. स्वयंपाक शुद्ध शाकाहारी होता. आपण दोघांनी डबे भरले, त्याच्यामध्ये सुद्धा काही असं नव्हतं. मग हे सगळं कसं घडलं? हा सगळा माझ्या नशिबाचा दोष आहे. माझं नशीब कधी मला सुखी राहू देत नाही आणि माझ्या आजूबाजूच्या माणसांना सुद्धा सुखी राहू देत नाही. हे सगळं माझ्यामुळे झालंय सर. मी फक्त स्वतःच्याच नाही तर माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्याचं वाटोळं केलंय. मी सगळ्यांचं वाटोळं करते सर, सगळ्यांचं. माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतोय. माझ्यामुळे हे सगळं होतंय. नुपूरची अवस्था पाहून मल्हारला खूप वाईट वाटतं. मल्हार तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. नुपूर शांत हो, नुपूर शांत हो. पण नुपूर काही केल्या ऐकत नाही. मल्हार हा नुपूरला समजावून सांगतो,
नुपूर, मी आहे ना तुझ्याबरोबर, काळजी करू नको. नुपूर विचारते, पण सर, हे सगळं येथेच थांबलं नाही तर काय करायचं? मल्हार म्हणतो, आपण दोघांनी मिळून या परिस्थितीला तोंड द्यायचं, ठामपणे उभं राहायचं. आणि मला माहिती आहे, हे सगळं तू नाही केलंय. कुणीतरी तुला यामध्ये फसवण्याचा प्रयत्न करतंय. आपण घरी शाकाहारी जेवण बनवलं, डब्यात शाकाहारी जेवण भरलं, पण तेथे गेल्यावर ते मांसाहारी झालं. याचा अर्थ तुला कुणीतरी फसवण्याचा प्रयत्न करतंय आणि मी त्या माणसाला शोधून काढणार. जो खरा दोषी आहे ना, त्याला शिक्षा मिळणारच. तुझ्यावरचे सगळे आरोप खोटे आहेत हे मी सिद्ध करणार. तू माझ्यावर विश्वास ठेव. नुपूरला थोडा उत्साह येतो, थोडा धीर येतो, पण नुपूरला हे जे काही झालंय ते बिलकुल सहन होत नसतं. मल्हार नुपूरचा हात हातात गेलो, तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. नुपूर ढसाढसा रडत असते. मल्हार तिला जवळ घेतो. नुपूर मल्हारच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागते. मल्हारला सुद्धा खूप भीती वाटत असते. हे सगळं खूप वाईट झालंय हे त्याला सुद्धा माहीत असतं. पण आता हे सगळं कसं थांबवायचं आणि याचे पुढे परिणाम काय होणार आहे याची सुद्धा भीती त्याला वाटत असते. मल्हारला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं. आणि इकडे तायडी तिच्या रूममध्ये असते. एका डार्ट बोर्डवर तिने नुपूरचं चित्र लावलेलं असतं, फोटो लावलेला असतो. आणि त्यात स्वाभिमान, विश्वास, प्रतिष्ठा, संसार, कुटुंब अशा 5 चिठ्ठ्या लावलेल्या असतात. आणि सगळ्यात आधी ती प्रतिष्ठा या चिठ्ठीवरच निशाणा लावते आणि म्हणते, आत्ता मला माहीतच होतं निशाणा लागणारच आहे. नुपूरची सगळी प्रतिष्ठा मी धुळीत मिळवली आहे. तिला कोठे तोंड दाखवायला सुद्धा जागा ठेवलेली नाहीये. आणि आता हळूहळू मी नुपूरकडून सगळं हिरावून घेणार. स्वाभिमान, विश्वास, कुटुंब, प्रतिष्ठा, संसार या सगळ्यांच्या जीवावरती उड्या मारते ना, माझ्यासमोर उभी राहते, मला चॅलेंज करते. पण आता एक एक करून मी नुपूरकडून सगळं हिरावून घेणार. असा विचार करून तायडी पुन्हा एकदा नेम लावणार. इतक्यात तेथे तायडीचे आईबाप येतात. तायडीचा बाप तर खूप खुश असतो आणि म्हणतो, तायडे बाहेर चल, बाहेर चल. अगं एवढा मोठा धिंगाणा झालाय, टी व्हीवर सुद्धा बातमी दाखवताय. तायडीची आई सांगते, अगं तायडे सगळीकडे बातमी व्हायरल झाली आहे. या दोघांना माहीत नसतं हे कटकारस्थान करणारी तायडीचे सगळी स्क्रिप्ट तिनेच लिहिली आहे. त्यामुळे हे दोघे उत्साहात तायडीला सगळं सांगत असतात. पण तायडी मात्र माझा निशाणा आता कोठे बसेल याचाच विचार करत असते. तायडीची आई म्हणते, अगं बाहेर खूप लोक जमलीत आणि सगळे फक्त त्या नुपूरच्या नावाच्या घोषणा देत आहे. नुपूर हाय हाय, नुपूर मुर्दाबाद, नुपूर मुर्दाबाद. खूप भारी झालंय. तायडी मात्र या डार्ट बोर्डकडेच पाहत असते. तायडीचा बाप म्हणतो, तायडे आता नुपूरने स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय. आता काय ती तुझ्यासमोर टिकत नाही. आता तिचं काही खरं नाहीये. तर तायडी चिडून म्हणते, अशी कशी टिकणार नाही? मी तिला एवढ्या लवकर संपू देणार नाही. तिला माझ्यासमोर टिकावंच लागेल. कारण ती जेवढा वेळ टिकेल तेवढा वेळ मला तिला त्रास देता येईल, तिला जखमी करता येईल. आणि मग तायडी आपला पुढचा निशाणा लावते आणि हा निशाणा विश्वासवर जाऊन बसतो. तायडी खूप खुश होते आणि म्हणते, विश्वास, प्रतिष्ठा तर मी घेतली आहे, आता मला तिचा विश्वास मोडायचा आहे. आणि मग तायडी आपल्या आईबापाला आपला सगळा प्लॅन सांगते. आज जे काही झालं ना ते सगळं मीच घडून आणलंय. आज मी नुपूरची प्रतिष्ठा तिच्याकडून काढून घेतली, तिला कोठे तोंड दाखवायला जागा नाही ठेवली. आणि आता मी हळूहळू करून नुपूरचं विश्वास, नुपूरचं कुटुंब, नुपूरचा स्वाभिमान हे सगळं नुपूरकडून हिरावून घेणार. या सगळ्यांच्या बळावरच ती मला चॅलेंज करते, माझ्यासमोर पाय रोवून उभी राहते ना, आता हे सगळं मी तिच्याकडून हिरावून घेणार. आणि मग शेवटचा डाव. तायडीचे आईबाप तिच्याकडे पाहत असतात. तायडी म्हणते, नाही नाही नाही, शेवटचा डाव मी खूप समजून उमजून खेळणार, त्यात घाई नाही करणार. माझा पहिला डाव तर एक नंबर लागलाय, पण पुढचे प्रत्येक डाव मी त्या नुपूरला संपवण्याचा प्रयत्न करणार. तिला काही नीट जगूही देणार नाही आणि नीट मरूही देणार नाही. असा विचार तायडी करते. तायडी आपल्या आईबापाला म्हणते, चला बाहेर एवढा तमाशा सुरू आहे, मग त्या तमाशाचा आपणही फायदा उचलूया. जा तुम्ही दोघे जाऊन टी व्ही बघा. तायडीचे आईबाप मस्त बाहेर निघून जातात. तायडी खूप खुश होते. आणि इकडे मल्हारच्या घराबाहेर जमाव जमलेला असतो. मोजून 8-10 लोक असतात आणि जोरजोरात, मल्हार खानविलकर बाहेर आव, नुपूर खानविलकर हाय हाय, नुपूर खानविलकर हाय हाय अशा घोषणा देत असतात. तेवढ्यात मल्हार आणि नुपूरची गाडी घरी येऊन थांबते. ड्रायव्हर लगेच ब्रेक दाबतो. मल्हार विचारतो, काय झालं, गाडी पुढे घे ना. तर
ड्रायव्हर सांगतो, साहेब किती मोठा जमाव आहे पाहिलं का? आणि मग मल्हार आणि नुपूर बाहेरच्या जमावाकडे पाहतात. या जमावाला पाहून दोघांना जबर धक्काच बसतो आणि तेथे न्यूज चॅनलवाले सुद्धा आलेले असतात. ते सांगतात, आज प्रसिद्ध उद्योजक मल्हार खानविलकर आणि त्यांची बायको नुपूर खानविलकर यांना एक अतिशय विचित्र अनुभव आला. नुपूर खानविलकर यांची टिफिन सर्व्हिस आहे आणि त्यांनी चक्क एका धार्मिक कार्यक्रमामध्ये शाकाहारीऐवजी मांसाहारी जेवण पाठवलंय. त्यामुळे या संस्थेची माणसं त्यांच्यावर खूप चिडलीत. त्यांच्याविरुद्ध पोलीस तक्रारही केली आहे आणि आता लवकरच त्यांना अटकसुद्धा होऊ शकते. हे ऐकून नुपूर आणि मल्हारला जबर धक्का बसतो. हे रिपोर्टर सांगतात की आता मल्हार सर आणि नुपूर मॅम लवकरच येथे येतील. आपण त्यांनाच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं विचारूया. नुपूरला खूप टेन्शन येतं. ती म्हणते, सर आपल्या घराबाहेर एवढी माणसं आहेत, न्यूज चॅनलवाले आहेत, आता आपण घरात कसं जायचं? मल्हार म्हणतो, मला ही कल्पना होती की न्यूज चॅनलवाले घरी पोहोचतील, पण एवढ्या लवकर पोहोचतील असं मला वाटलं नव्हतं. नुपूर आणि मल्हारला कळतच नाही आता काय करायचं. मल्हार म्हणतो, आपण एक काम करूया, मागच्या दरवाजाने जाऊया. मल्हार हा ड्रायव्हरला सांगतो, मागच्या रस्त्याने घे. ड्रायव्हर गाडी लगेच रिवर्स घेतो आणि इकडे घरामध्ये रेवती मावशी, जिया, तायडीचा बाप, तायडीची आई सगळे उभे असतात आणि टी व्हीवर न्यूज चॅनल पाहतात. न्यूजमध्ये असं दिसत असतं की चक्क मल्हार खानविलकर यांची बायको नुपूर खानविलकर यांनी एका धार्मिक उद्यापनाच्या कार्यक्रमामध्ये शाकाहारीऐवजी मांसाहारी जेवण दिलंय आणि मग हे सगळे लोक नुपूरवर खूप चिडले आहेत. नुपूरवर त्यांनी पोलीस केस करायचं ठरवलंय आणि नुपूरच्या घरीसुद्धा ते मोर्चा घेऊन जाणार आहेत. हे ऐकून रेवती मावशी जियाला जबर धक्का बसतो. तायडीचा बाप म्हणतो, अरे देवा, या नुपूरने किती मोठा कांड करून ठेवलाय, आता काय व्हायचं? आणि रेवती मावशी टी व्हीवर हे सगळं पाहत असते की नुपूरवर काळी शाई फेकण्याचा प्रयत्न झाला, पण मल्हारने तिला वाचवलं. रेवती मावशी चिडून म्हणते, आता फक्त एवढंच पाहायचं बाकी राहिलं होतं. या नुपूरमुळे संपूर्ण कुटुंबाला त्रास होतोय. तायडीची आई म्हणते, बाहेर तर जमाव जमलाय, ते आपल्याला हल्ला तर करणार नाही ना? हे ऐकून सगळेच घाबरतात आणि तेवढ्यात बाहेर जे लोक जमलेले असतात ना, त्यातील एक माणूस एक मोठा दगड आणि काचेची बाटली घरात फेकतो आणि ही काचेची बाटली घरात येऊन फुटते. त्यामुळे जिया, रेवती मावशी आणि सगळेजण खूप घाबरतात. जिया रेवती मावशीच्या मागे जाऊन लपते. बाहेरचा जमाव हा एकदम हिंसक झालेला असतो. मल्हार, नुपूर, हाय हाय, नुपूर सावंतला आमच्या हाती द्या, असं ते म्हणत असतात आणि त्यांचा हा आरडाओरडा ऐकून जिया खूप घाबरते. म्हणते, मॉम मला खूप भीती वाटतेय, अजून ब्रो आणि वहिनीसुद्धा नाही आलेत, हे लोक त्यांना तर काही करणार नाही ना? रेवती मावशी म्हणते, नको काळजी करू, सगळं काही ठीक होईल. आणि तेवढ्यात मल्हार आणि नुपूर घरी परत येतात. नुपूर ही पूर्णपणे हादरून गेलेली असते, घाबरलेली असते. मल्हार हा तिला पकडून आणतो आणि सोफ्यावर बसवतो. जियाला सांगतो, तिच्यासाठी पाणी घेऊन ये. जिया पाणी घेऊन येते. मल्हार नुपूरला पाणी प्यायला देतो. नुपूर ही पाणी पिते आणि मग तिने पाणी पिताच रेवती मावशी आपल्या तोंडचा पट्टा सुरू करते आणि नुपूरला जाब विचारते, मग झाली का तुझी इच्छा पूर्ण? तुला या घराचं वाटोळं करायचं होतं, ते करून झालं ना? हे सगळं ऐकून नुपूर आणि मल्हारला खूप वाईट वाटतं. मल्हार विचारतो, मावशी हे काय बोलतेस तू? तर रेवती मावशी म्हणते, बरोबरच बोलतीये, मी म्हणत होते या नुपूरला क्लाउड किचन किंवा टिफिन सर्व्हिस सुरू करू देऊ नकोस, पण तू माझं ऐकलं नाही. तिला घरातूनच परमिशन दिली आणि आज तिने आपल्या नावाला किती मोठा बट्टा लावलाय हे दिसतंय का तुला? नुपूर रडू लागते. मल्हार आणि जियाला वाईट वाटतं. नुपूर उभी राहते आणि म्हणते, मावशी माझं ऐकून तरी घ्या. तर रेवती मावशी चिडून म्हणते, एक शब्द पण बोलायचा नाही, एक शब्दही बोलली ना तर तुझं थोबाड फोडेल. असं म्हणून रेवती मावशी हात उचलते. नुपूर घाबरते, पण मल्हार तिचा हात पकडतो आणि जोरात ओरडतो, रेवती मावशी. हे ऐकून रेवती मावशीला खूप राग येतो. ती मल्हारकडे रागारागाने पाहत असते. मल्हारच्या हातातून आपला हात झटकते आणि मल्हारवर चिडून म्हणते, तू माझ्यावर ओरडतोयस? मला स्वतःच्या आईच्या ठिकाणी मानतोस ना? मावशी आहे मी तुझी आणि तू माझ्यावर ओरडतोयस, ते सुद्धा या मुलीसाठी? या मुलीने केलेल्या चुकीसाठी तू माझ्यावर ओरडतोयस का? मल्हार म्हणतो, मावशी मी तुझ्यावर ओरडलेलो नाहीये, पण तू सुद्धा समजून घे ना, नुपूर हे सगळं असं का करेल? तर रेवती मावशी चिडून म्हणते, कारण तिला खानविलकरांना संपवायचं आहे, खानविलकरांना बर्बाद करण्यासाठीच ती या घरात आली आहे, म्हणून ती हे सगळं करतीये.
मल्हार, नुपूर, जियाला खूप वाईट वाटतं आणि नुपूर ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करणार, तर रेवती मावशी चिडून म्हणते, "बाहेर जे एवढे लोक जमले आहेत, ते मूर्ख आहेत का? हिने काहीतरी चूक केली आहे, म्हणून तर ते तिच्याविरुद्ध घोषणा देत आहे आणि आज या नुपूरमुळे फक्त तिचंच नाही, तर संपूर्ण खानविलकर कुटुंबाचं नाव खराब झालंय. आपल्या बिझनेसचं नुकसान होईल. कुणामुळे? फक्त या मुलीमुळे." रेवती मावशी खूप चिडलेली असते. मल्हार तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. "मावशी, नुपूर असं का करेल? नुपूर स्वतःहूनच मांसाहारी जेवण बनवून का पाठवेल? जेव्हा नुपूरने जेवण बनवलं ना, तेव्हा मी तेथे होतो. नुपूरने डबे भरले, तेव्हा मी तेथे होतो." जिया म्हणते, "हो मॉम, नुपूरला डबे भरायला मी सुद्धा मदत केली होती. तेव्हा हे जेवण नॉन व्हेज नव्हतं." नुपूर डोळे पुसते. तर रेवती मावशी चिडून म्हणते, "याचा अर्थ फक्त ही नुपूर खरी, त्या संस्थेतले लोक खोटे, बाहेर जे लोक जमले आहेत ते खोटाडे, फक्त नुपूर खरी आहे. हो की नाही मल्हार?" मल्हारला काय बोलावं ते समजतच नाही. रेवती मावशी चिडून म्हणते, "तरी मी तुला सांगत होते, या मुलीला घरात घेऊ नको, या मुलीच्या ऐकू नको. या मुलीने आपल्या कुटुंबाला बर्बाद करायचं ठरवलंय आणि दिवसेंदिवस ती त्याच दिशेने पुढे जातीये." मल्हार म्हणतो, "मावशी असं काही नाहीये." पण रेवती मावशी काही गप्प बसत नाही आणि नुपूर रडत म्हणते, "मावशी माझ्यावर विश्वास ठेवा, मी शपथ घेऊन सांगते." तर रेवती मावशी ओढून म्हणते, "बस कर, शपथ नको घेऊ, खोट्या शपथात नको घेऊ." नुपूर गप्प बसते. तायडीचा बाप म्हणतो, "नुपूर, बाहेर खूप लोक जमली आहेत. आता या सगळ्या लोकांना तुला फेस करावं लागेल, नाहीतर आमच्या घरावर मोठं संकट येईल." तायडीची आई म्हणते, "अरे बापरे, म्हणजे लोक घरात घुसतील का?" तर काका म्हणजेच तायडीचा बाप म्हणतो, "काहीही करू शकतात ही माणसं. नुपूर, तुलाच त्यांना फेस करावं लागेल." तर मल्हार म्हणतो, "काका, नुपूर सगळ्यांना फेस करेल, पण तुम्ही नुपूरवर ओढू नका आणि सध्या ही वेळ नाहीये आणि तुम्ही तिला काही बोलू नका." काका गप्प बसतो. रेवती मावशी चिडून म्हणते, "वा रे वा मल्हार, आम्हाला सगळ्यांना गप्प बसव आणि फक्त तिचंच ऐक." नुपूर दुःखी होऊन म्हणते, "काकू प्लीज माझं ऐकून घ्या. जे काही झालं त्यात माझी चूक नाहीये. प्लीज मला समजून तरी घ्या." तर रेवती मावशी चिडून म्हणते, "गप्प बस. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. आता माझा तुझ्यावर काडीचाही विश्वास राहिलेला नाहीये." नुपूर म्हणते, "पण काकू मी असं का करेल? मला तर उलट पैशांची गरज आहे. मग मी असं का करेल? तुम्हीच मला सांगा." रेवती मावशीकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं आणि मग मल्हार या प्रश्नाचं उत्तर देतो, "नुपूर, आम्हाला कोणालाच तुझ्या हेतूवर शंका नाहीये, पण यामागे नक्कीच कोणाचा तरी कट कारस्थान आहे. तुझी बदनामी व्हावी, तुझा बिझनेस बंद व्हावा म्हणून कुणीतरी व्हेज जेवणामध्ये नॉन व्हेज जेवण मिसळलं होतं आणि हा सगळा कोणाचा तरी प्लॅन आहे." नुपूरसुद्धा म्हणते, "हो सर, मी असं काही केलेलं नाहीये. नक्कीच हा कोणाचा तरी प्लॅन आहे." सगळ्यांना शंका वाटते की मल्हार जे बोलतोय ते अगदी खरं बोलतोय. मल्हार हा रेवती मावशीला सांगतो, "मावशी, मला फक्त 2 दिवसांचा वेळ दे. मी खरा गुन्हेगार कोण आहे ते नक्की शोधून काढेल. मी नुपूरला काही होऊ देणार नाही. नुपूर निर्दोष आहे हे मी सिद्ध करणारच." त्यामुळे रेवती मावशी खूप चिडते. नुपूर रडत असते आणि तेवढ्यात टी व्हीवर ब्रेकिंग न्यूज सुरू होते की प्रसिद्ध उद्योजक मल्हार खानविलकर आणि त्यांची बायको नुपूर खानविलकर यांनी शाकाहारी जेवणात मांसाहारी जेवण मिक्स करून दिलं. त्यामुळे खूप मोठा गोंधळ उडाला आहे आणि आता त्यांच्या घराबाहेर लोकांची गर्दी जमली आहे आणि सुमती इव्हेंटच्या सर्वेसर्वा सागरिका खानविलकर या गर्दीला शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मग तायडीचा मेलोड्रामा सुरू होतो. टी व्हीवर सगळे हे पाहत असतात आणि तायडी आपल्या घराचं गेट उघडते. न्यूज चॅनलवाले लगेच आपला माईक पकडतात आणि तायडी या सगळ्या बाहेर जमलेल्या माणसांना समजावून सांगते, "तुमच्या भावना मला कळत आहे. जे काही झालंय त्यामुळे आम्हालाही खूप मोठा धक्का बसलाय, त्रास होतोय. पण तुम्ही कायदा हातात घेऊ नका. जे काही करतील आता ते पोलीसच करतील. जो खरा दोषी असेल, पोलीस सगळं काही शोधाशोध करून, इन्व्हेस्टिगेशन करून त्याला पकडतील आणि त्याला योग्य ती शिक्षा होईल. पण तुम्ही असा त्रागा करून घेऊ नका, आमच्या घराबाहेर आंदोलन करू नका आणि कोणती हिंसाही करू नका." असं तायडी म्हणते. तर यातील काही माणसं म्हणतात, "म्हणजे तुम्ही पोलीस कंप्लेंट करणार आहात का? पोलीस कंप्लेंट व्हायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे." तायडी म्हणते, "हो हो, का नाही होणार? पोलीस कंप्लेंट नक्कीच होणार. कारण कर नाही त्याचा डर कशाला? आम्ही काही केलेलं नाहीये, त्यामुळे आम्हाला भीती वाटत नाही. ज्याने काही केलं असेल त्याला भीती वाटेल आणि तो आपोआपच पकडला जाईल." असं तायडी या सगळ्या पत्रकारांना आणि माणसांना सांगते.
मल्हार, नुपूर, तायडी, जिया, रेवती मावशी सगळं टी व्हीवर पाहत असतात आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. तायडी जिंकलीये असंच दिसतंय आणि पुढील एपिसोडमध्ये पोलीस हे नुपूरला अटक करायला येतील. नुपूरने धार्मिक भावना भडकावल्या म्हणून नुपूरच्या हातात बेडी घालून तिला आपल्याबरोबर घेऊन जाईल. मल्हार त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करेल, परंतु इन्स्पेक्टर आमच्या कामात अडथळा आणू नका असं म्हणून नुपूरला घेऊन जाईल. त्यामुळे नुपूर ढसाढसा रडू लागेल, कारण आयुष्यात पहिल्यांदाच तिच्या हातात बेडी पडली आहे. मल्हारला सुद्धा खूप वाईट वाटणार, पण तायडी मात्र खुश होईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा पाठ राखीन मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.